नमस्कार मित्रांनो, मी वंदना देशमुख, रिटायर्ड मिलिटरी स्कूल टीचर, रेकी प्रॅक्टिशनर, सर्टिफाईड न्यूमरोलॉजिस्ट आणि क्रिस्टल थेरपिस्ट. स्वागत करते मी तुमचं सर्वांचं माझ्या ह्या अनाहता हीलिंग स्टुडिओ चॅनलमध्ये. त्याचबरोबर तुम्हाला सर्वांना गणपती उत्सवाच्या खूप खूप शुभेच्छा. आता आपल्या सर्वांना माहीतच आहे की मी ही एक 7 चक्राची सिरीज सुरू केलेली आहे. या 7 चक्राच्या सिरीजमध्ये आज आपण पोचलेलो आहोत 5व्या नंबरच्या चक्रामध्ये, जे आहे थ्रोट चक्र. लास्ट एपिसोडमध्ये आपण पाहिले होतं हार्ट चक्राबद्दल माहिती, आणि आज आपण बघणार आहोत थ्रोट चक्र, जे आपल्या गळ्याच्या जागी असतं. त्यालाच विशुद्ध चक्र असं सुद्धा म्हणतात. विशुद्ध म्हणजे काय? शुद्धीकरण, प्युरिफिकेशन. मग हे कशाचं सेंटर आहे? तर हे आहे कम्युनिकेशनचं सेंटर, म्हणजे संवाद साधणे, आपल्या मनातील भावना व्यक्त करणे, एक्सप्रेशन, शब्दातून आपल्या भावना व्यक्त करणे, त्याच्यानंतर ट्रूथ, सत्यता आणि आपला प्रामाणिकपणा, याचं हे केंद्र आहे थ्रोट चक्र. थ्रोट चक्राचं लोकेशन आपल्या गळ्यामध्ये असतं. ह्याचं एलिमेंट आहे आकाश, आकाश तत्व. त्याचा रंग आहे ब्ल्यू, आसमानी ब्ल्यू, आणि हा ब्ल्यू कलर रिप्रेझेंट करतो व्हास्टनेस, किंवा ज्याला आपण डिव्हाइन असं म्हणतो, किंवा ज्याला म्हणता येईल इन्फिनिटी. त्याचा बीजमंत्र आहे हम, आणि देवता आहे सरस्वती. प्रत्येकाच्या गळ्यामध्ये सरस्वतीचा वास असतो, आणि याचं सिम्बॉल आहे 16 पाकळ्यांचं कमळ. याच्याशी संबंधित आपले ऑर्गन्स कोणते कोणते आहेत? तर माउथ, नंतर आपलं वोकल कॉर्ड्स, त्याच्यानंतर आपला थायरॉइड ग्लँड, इसॉफेगस, ट्रकिया, जो लंग्सच्या वरचा भाग आहे तो पण याच भागामध्ये असतो. तो ट्रकियासुद्धा याच्याशी रिलेटेड आहे, किंवा ह्या सगळ्या ऑर्गन्सचं फंक्शन थ्रोट चक्र गव्हर्न करत असतं. तर मग जेव्हा आपलं थ्रोट चक्र बॅलन्स असतं तेव्हा कोणते सिम्पटम्स आपल्याला दिसतात? तर बेस्ट कम्युनिकेशन किंवा गुड कम्युनिकेशन स्किल. आता गुड कम्युनिकेशन स्किल म्हणजे नेमकं काय? तर संवाद कौशल्य आपण ज्याला म्हणतो, ज्याच्यामध्ये बोलतं तर यायलाच पाहिजे, म्हणजे आपले ज्या भावना असतात, आपले विचार असतात, हे आपल्याला अशा पद्धतीने व्यक्त करायचे असतात की जेणेकरून ते समोरच्यापर्यंत अगदी एक्झॅक्ट त्याला कळेल, अशा पद्धतीने त्या पोचल्या पाहिजेत. त्याचबरोबर आपल्यामध्ये ऐकून घेण्याची क्षमतासुद्धा असली पाहिजे, म्हणजे आपण गुड लिसनरसुद्धा असलं पाहिजे. संवाद कौशल्य तेव्हाच पूर्ण होतं जर आपण योग्य पद्धतीने ऐकत असू आणि योग्य पद्धतीने बोलत असू. तर बोलताना सुद्धा आपल्याला शब्द हे पडताळून पाहायला पाहिजेत, म्हणजे त्या शब्दांची सत्यता आपल्याला पडताळून पाहायला पाहिजे, तेव्हाच आपण बोलायला पाहिजे, आणि विचारपूर्वक बोलायला पाहिजे, आणि जेवढं आवश्यक आहे तेवढं बोलायला पाहिजे. ह्या सगळ्या गोष्टी मिळून एक संवाद कला किंवा संवाद कौशल्य पूर्ण होत असतं. आणि या संवादातूनच आपण एकमेकांशी काय म्हणता येईल त्याला, की रिलेशन पण मेंटेन करू शकतो, किंवा आपल्या भावना दुसऱ्यांपर्यंत पोहोचवू शकतो. सो गुड कम्युनिकेशन स्किल हे या थ्रोट चक्राचं एक महत्त्वाचं कार्य आहे. त्याच्यानंतर आहे सेल्फ एक्सप्रेशन. आता सेल्फ एक्सप्रेशन ज्याच्यामध्ये भावना आहेत, तुमचे विचार आहेत, तुमच्या मनामधल्या काही आपण ज्याला म्हणू की इनर स्ट्रेंथ जी आहे ती आपल्याला दुसऱ्यांपर्यंत पोहोचवता आली पाहिजे, आणि ती योग्य शब्दामध्ये पोहोचवता आली पाहिजे. हे जास्त महत्त्वाचं आहे. तर तिसरं महत्त्वाचं फंक्शन थ्रोट चक्राचं आहे, किंवा थ्रोट चक्र जेव्हा बॅलन्स असतं तेव्हा क्रिएटिव्हिटी, आपल्यामधली क्रिएटिव्हिटी. तर क्रिएटिव्हिटी म्हणजे काही बनवण्याची किंवा पेंटिंग वगैरे करण्याची अशी क्रिएटिव्हिटी नाही, तर जी शब्दातून व्यक्त होते, जी तुमच्या गायनातून व्यक्त होते, अशी क्रिएटिव्हिटी की ज्याला शब्दाची जोड आहे. जसं आपण लेखक पाहतो की लेखकामध्ये इतकी प्रतिभा असते, त्यांच्याकडे शब्दसाठा इतका छान असतो की ते अगदी हाती घेतलं तर एक कादंबरीसुद्धा पटपट पूर्ण करू शकतात, आर्टिकल्स लिहू शकतात, नाटकाची स्टोरी लिहू शकतात, सिनेमाची स्टोरी लिहू शकतात. तर ही प्रतिभा कागदावरती उतरवणे म्हणजेच व्यक्त होणे, किंवा त्यालाच आपण त्यांची क्रिएटिव्हिटी असं म्हणू शकतो. सिंगरचं आपण पाहतो की सिंगर अगदी सुंदर आवाजामध्ये गाऊन त्यांच्या मनातील भावना किंवा जे शब्द असतात, लिरिक्स जे असतात, त्या लिरिक्सचा अर्थ ऐकणाऱ्यांच्या हृदयापर्यंत पोहोचवण्याचं कार्य करतात. सिंगर्स लोकांचं थ्रोट चक्र हे अतिशय स्ट्रॉंग असतं, ॲक्टिव्ह असतं.
त्याचबरोबर काही व्याख्याते असतात किंवा मोटिवेशनल स्पीकर्स असतात. मोटिवेशनल स्पीकर्ससुद्धा समोरची जी ऑडियन्स आहे त्यांच्या मनाचा ठाव घेऊन बरोबर अगदी स्टेप बाय स्टेप आणि ओघवत्या वाणीमध्ये समोरच्यांचं मन जिंकतात किंवा त्यांना मोटिवेट करतात. व्याख्यात्यांचं तसंच असतं की त्यांच्या समोर कितीही लोक बसलेले असू द्यात, वेगळ्या वेगळ्या इंटेन्शननी आलेले असतात, वेगळ्या वेगळ्या मेंटॅलिटीचे असतात, पण त्यांच्यापर्यंत त्यांना खिळवून ठेवणे, भाषण संपेपर्यंत खिळवून ठेवण्याची कला ही व्याख्यात्यांमध्ये असते. त्याचबरोबर आपण कॉमेडियन पाहिलेत. आजकाल तर स्टँडिंग कॉमेडीचा जमाना आहे. तर हे जे कॉमेडियन असतात हे अगदी छोट्या छोट्या त्यांच्या ऑब्झर्वेशन्स ते ऑब्झर्वेशन्स आपले पण असतात, पण आपण त्याच्यावरती कधी कॉमेडी करू शकत नाही. पण या कॉमेडियनमध्ये छोट्या छोट्या घटनांवरती किंवा छोट्या छोट्या सिच्युएशन्सवरती छोटेसे त्यांचे मायन्यूट ऑब्झर्वेशन असे असतात की त्यातून ते त्याच्यावरती काहीतरी डायलॉग्स व्यक्त करून किंवा आवाजामध्ये चढउतार करून समोरच्यांना अगदी खळखळून हसवतात. हे सगळं काही आहे जे शब्दांमधून व्यक्त होते, गाण्यामधून व्यक्त होते. ती क्रिएटिव्हिटी कंट्रोल करतं आपलं थ्रोट चक्र. त्याच्यामुळे थ्रोट चक्र हा आपलं अतिशय महत्त्वाचं ऊर्जा केंद्र आहे. मग आता इम्बॅलन्स जर असेल तर अर्थातच काय होणार आपल्याला माहीत आहे की पहिल्यांदा तर आपल्याला इमोशनल इम्बॅलन्स जाणवतं. इमोशनल इम्बॅलन्स का जाणवतं? तर आपल्या मनामधल्या भावना आपण व्यक्तच करू शकत नाही. आपल्याला सांगायचं खूप असते, पण आपण ते योग्य शब्दामध्ये समोरच्यापर्यंत पोहोचवू शकत नाही. आपल्याला शब्द सुचत नाहीत. इंटरव्ह्यूमध्ये जर इंटरव्ह्यू द्यायला गेले कॅन्डिडेट्स, तर त्यांच्याकडे उत्तरं भरपूर असतात, टेक्निकल आन्सर्स असतात, पण ते सांगू शकत नाहीत आणि अशा वेळी मग त्यांना रिजेक्शनचा सामना करावा लागतो. क्लासमध्ये पण पाहतो आपण स्टुडंट्स काही इतके अबोल असतात, पेपर लिहायला जर दिला तर पूर्णपैकी पूर्ण लिहितील, पण उभं राहून जर त्यांना एखाद्या प्रश्नाचं उत्तर विचारलं तर ते देऊ शकत नाहीत. का? तर त्यावेळी त्यांचं थ्रोट चक्र इम्बॅलन्स आहे, ब्लॉक आहे असं समजायचं. तर हे सगळं जे काही आहे की आपल्या मनामधलं आपण दुसऱ्यांपर्यंत किंवा आपल्याला काही सांगायचं असेल, आपण कुठे दुखावलं असेल, ते आपल्याला शब्दात मांडायचं असेल तर ते होत नाही. त्यामुळे त्यांच्यामध्ये इमोशनल इम्बॅलन्स येतं. त्याच्यानंतर आहे बिहेवियरल इम्बॅलन्स. बिहेवियरल इम्बॅलन्स म्हणजे काय की आपण जर योग्य पद्धतीने बोलत नसू तर आपण याला कुचकुच करणे म्हणतात किंवा गॉसिप्स, म्हणजे आपण पब्लिकली बोलू शकत नाही तर मग आपण कुठेतरी कानाकोपऱ्यात जाऊन चार चौघींमध्ये काहीतरी बोलतो, त्याला आपण गॉसिप असं म्हणतो. तर हे लोक मग गॉसिप करण्यामध्ये अगदी पटाईत असतात, खोटं बोलण्यामध्ये पटाईत असतात. कारण सत्यता म्हणजे ट्रूथ जो आहे, ट्रूथशी त्यांचा संबंध फार कमी असतो, कारण त्यांचं थ्रोट चक्र ब्लॉक असल्यामुळे. आणि थ्रोट चक्र ज्यांचं ओपन असतं किंवा बॅलन्स असतं ते सत्य बोलतात, प्रामाणिक असतात. तर त्याच्यामुळे सुद्धा मग त्यांना बरेच वेळा खोटं नाटं बोलल्यामुळे सामना करावा लागतो काही चॅलेंजेसचा. उत्तरं द्यावे लागतात की असं कसं म्हटलं, कशाच्या बेसिसवर म्हटलं. तर हा सुद्धा त्यांच्या बिहेवियरमध्ये आपल्याला चेंज दिसून येतो. त्याच्यानंतर काही लोक अतिशय हार्श बोलतात, म्हणजे लोकांना समोरच्याला ते हर्ट होतं त्यांच्या बोलल्याने. आणि नाही तर मग असं दिसून येतं की बोलू शकत नाही किंवा बोलले तर काहीतरी टोचून बोलतात. त्याच्यामुळे त्यांच्या एका बिहेवियर जे असतं हे असं नॉर्मल वाटत नाही, थोडं विचित्रासारखं वागतात की काय, कुठल्या सिच्युएशनमध्ये कसं वागतील तर दुसऱ्या सिच्युएशनमध्ये कसं वागतील, असा इम्बॅलन्स, बिहेवियरल इम्बॅलन्स आपल्याला त्यांच्यामध्ये दिसून येतो. त्याच्यानंतर फिअर ऑफ सेल्फ एक्सप्रेशन, म्हणजे स्वतःला व्यक्त करू शकत नाही, कुठेतरी ते कमी पडतात. त्यामुळे त्यांच्या प्रगतीवरती किंवा त्यांच्या वागण्यावरती, त्यांच्या ओव्हरऑल पर्सनॅलिटीवरती ह्या इम्बॅलन्स थ्रोट चक्राचा खूप परिणाम होतो. आता आपले जे थायरॉईड ग्लँड्स असतात, या थायरॉईड ग्लँडवरती सुद्धा ब्लॉक थ्रोट चक्राचा परिणाम होतो. त्याचबरोबर आपल्याला नेहमी घशाला त्रास होतो, ज्याला सोअर थ्रोट असं म्हणतात. किंवा मग आपल्याला नेहमीच काय म्हणता येईल की आपल्या भावना जर व्यक्त झाल्या नाहीत, आपलं म्हणणं किंवा आपले एक्सप्रेशन्स सतत आपण जर दाबून ठेवले, आतमध्ये होल्ड करून ठेवले, तर त्याचा परिणाम आपल्या ब्लड प्रेशरवरती सुद्धा होतो. त्यातून मग आपल्याला बीपीमध्ये फ्लक्च्युएशनसुद्धा दिसून येतात. तर हे काही चेंजेस किंवा परिणाम ब्लॉक थ्रोट चक्राचे आपल्या शारीरिक ऑर्गन्सवरती होतात, आपल्या बॉडी ऑर्गन्सवरती होतात. आता हे बॅलन्स कसं करायचं? तर पहिली स्टेप मेडिटेशनची.
याचा बीजमंत्र आहे हम. तर हमचं उच्चारण करून आणि आपल्या थ्रोट चक्रावरती लक्ष केंद्रित करून आपण 3 मिनिट जर मेडिटेशन केलं तर आपण आपलं थ्रोट चक्र बॅलन्स ठेवू शकतो. योगासनामध्ये सिंहासन केल्याने थ्रोट चक्र बॅलन्स राहतं. फूड्समध्ये ब्लूबेरीज एक फळ आहे निळ्या रंगाचं, जे आपल्याकडे फार प्रचलित नाही आहे, पण कधी मिळालं तर आपण ते खाऊ शकतो. त्याच्यानंतर आपल्या गळ्याला घशाला आराम देणारे जे पेय आहे, जसं हर्बल टी आहे किंवा मग गरम पाण्यामध्ये अद्रक टाकून मध टाकून ते जरी आपण पिलं तरी आपल्याला त्यातून आराम पडतो आणि आपलं थ्रोट चक्र पण त्यांनी बॅलन्स होतं. त्याच्यानंतर क्रिस्टल्स मी सजेस्ट करेल. अर्थातच ब्लू रंगाचे जे क्रिस्टल्स असतात ज्याच्यामध्ये ब्ल्यू लेस अगेट आहे, लापिस लुजुली आहे आणि अक्वामराईन आहे. तर लापिस लुजुली हे तर इतकं छान क्रिस्टल आहे की हे अगदी म्हणजे सर्वांनी घालावं, ज्यांना लगेचच इंटरव्ह्यू फेस करायचे आहेत किंवा शाळेमध्ये कॉलेजमध्ये त्यांना चांगलं प्रकारे कम्युनिकेशन करता यावं किंवा जे नाटकामध्ये वगैरे रोल करतात, जे सिंगर्स असतात, यांनी लॅपिस लुजुली नेहमी आपल्या हातामध्ये विअर करावं. खूप छान इफेक्ट्स आहेत लॅपिस लुजुलीचे, जे आपल्या थ्रोट चक्राला बॅलन्स ठेवतं, स्ट्रॉंग ठेवतं. त्याच्यानंतर आपल्या बोलण्यामध्ये आता स्वतःवरती पण आपण काय म्हणतो ना, आपली जीभ आपल्या ताब्यात असली पाहिजे की बोलताना आपण कोणाला दुखावल्या जाणार नाही, कोणाला टोचून बोलल्या जाणार नाही किंवा कोणाच्या उणिवा दाखवू, आपण कोणाला जज करू असं बोललं जाणार नाही किंवा त्यांच्या बाबतीत आपण दुसरीकडे कुठे गॉसिप करणार नाही. याची पण आपण जरा दक्षता घ्यायला पाहिजे, कारण आपल्याला माहीत आहे शब्दामध्ये खूप ताकद असते आणि प्रत्येक उच्चारलेला शब्द हा युनिवर्समध्ये जातो आणि युनिवर्स त्याला तथास्तु म्हणत असतो. मग तुम्ही पॉझिटिव्ह बोला किंवा मग तुम्ही निगेटिव्ह बोला, युनिवर्स त्याला प्रत्येकाला तथास्तु म्हणत असतो. म्हणून बोलताना काळजी घ्यावी की जेवढं चांगलं, जेवढं पॉझिटिव्ह आपल्याला बोलता येईल तेवढं बोलण्याचा प्रयत्न करावा, जेणेकरून ज्याचे रिफ्लेक्शन आपल्याला पण फायद्याचे राहतील आणि दुसऱ्यांना पण ते हर्ट करणार नाहीत, दुखावणार नाहीत. थ्रोट चक्र बॅलन्स करण्यासाठी आणखी एक उपाय आपण करू शकतो, ओंकार करू शकतो आपण. ओमचा उच्चार आपण जेवढं आपल्याला जास्त प्रमाणात किंवा जितकं जास्त वेळा करता येईल त्यांनी काय होते की आपल्या व्होकल कॉर्ड्सला एक एक्झरसाइज मिळते, आपलं व्हॉइस असा मोकळा येतो आणि आपल्याला त्या दरम्यान आपलं जे ब्रिदिंग असतं हे डीप ब्रिदिंग झाल्यामुळे आपल्या रेस्पिरेटरी सिस्टीमला पण त्याचा फायदा होतो आणि आपल्या व्होकल कॉर्ड्सला पण त्याचा फायदा होतो. त्याच्यामुळे ओंकार करून सुद्धा आपण आपलं थ्रोट चक्र बॅलन्स करू शकतो. आता आपण वळूया आपल्या गणपती बाप्पाकडे. गणपती बाप्पाचे मोठे कान, सुपासारखे कान, कशाचा सिग्निफिकन्स आहे की खूप छान ऐकून घेण्याची कपॅसिटी, गुड लिसनिंग पॉवर. तर संवाद कौशल्यामध्ये गुड लिसनर्स असणं खूप महत्त्वाचं आहे आणि ही कला आपण गणपती बाप्पाकडून शिकू शकतो. आणि त्याचबरोबर गणपती ही बुद्धीची देवता आहे. आपण गणपतीची आराधना केल्याने आपलं विजडम वाढते, आपली बुद्धी वाढते, आपली ज्ञान कौशल्य वाढतं आणि बोलताना ह्या ज्ञान कौशल्याचा उपयोग करून आपलं बोलणं किती सत्य आहे, प्रामाणिक आहे, किती लोकांना स्पर्श करणारा आहे ह्याचा विचार करून, याची पडताळणी करून आपण बोलायला पाहिजे. तर हे सगळं आपल्याला गणपतीची आराधना करून शक्य होऊ शकतं. त्याच्यानंतर गणपती बाप्पा विघ्नहर्ता आहे. विघ्नहर्ता काय करतो की रस्त्यातील आपल्या मार्गातील अडथळे दूर करतो. तर ही जी काही आपलं जर्नी आहे, वाचा जी आहे, वाचा ही मनुष्य प्राण्याला दिलेली आहे. मनुष्य प्राणी आपल्या भावना आपल्या बोलण्यातून, आपल्या वाणीतून व्यक्त करू शकतो. तर ह्या मार्गावरती चालण्यासाठी आपल्या मार्गामध्ये जे काही अडथळे असतील किंवा सत्यतेच्या मार्गावरती चालणारे अडथळे गणपती बाप्पा दूर करतात. त्यासाठी 10 दिवस आपण गणपती बाप्पाची मनोभावे आराधना करणं खूप आवश्यक आहे. आता मित्रांनो, आपण आज थ्रोट चक्राची माहिती पाहिली की जे आपलं भावना व्यक्त करण्याचं, कम्युनिकेशनचं एक सेंटर आहे. नेक्स्ट एपिसोडमध्ये आपण बघणार आहोत थर्ड आय प्लेक्सस, ज्याला आज्ञाचक्र असं म्हणतात. आज्ञाचक्र हे आपल्या मस्तकावरती, कपाळावरती त्याचं लोकेशन आहे आणि त्याला आत्मा आणि परमात्म्याचं मिलन असं म्हणतात.
तर खूप छान आपल्याला त्याची माहिती घ्यायचीच आहे नेक्स्ट एपिसोडमध्ये. तुर्तास आपण आता इथे थांबूया. तुम्हाला गणपती उत्सवाच्या खूप खूप शुभेच्छा. तुम्हाला जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि कॉमेंट करा. माझं चॅनल सबस्क्राईब करा, बेल आयकॉन प्रेस करा आणि माझ्यासोबत कंटिन्यू करा, कारण मी असेच छान छान एपिसोड घेऊन येणार आहे जे तुम्हाला अतिशय चांगली माहिती देणार आहेत, जी आपल्या रोजच्या व्यवहारातली असते पण आपल्याला माहीत नसते. ती एका योग्य पद्धतीने, सायंटिफिक पद्धतीने मी तुमच्यापर्यंत मांडण्याचा प्रयत्न करते आहे. तर माझे एपिसोड नक्की बघा आणि आपल्या ज्ञानाचं वर्धन करा. थँक्यू.